आसराबाई लिपण येऊन आलो आम्ही पगरीसाठी. हायपत्र काढायचे द्यायचे. ते काय आम्हाला येतं का? आम्ही किती म्हातारे उठता येईना बसता येईना. काय म्हणणं तुमचं? मग आता आम्हाला समजत का? आमचा सरपंच आलेले आहे ना. काय सांगितलं तुम्हाला इथं? आणि ते काय करायचे कागदपत्र. पण येऊन आलो. तुमचं नाव काय? आपलं नाव तुळसाबाई उत्तम भालेकर. तिथून आलो आम्ही लिपण येऊन. पण मग आता इथं जास्त पांगलं ना. आम्हाला वाटलं कागद देऊन जाऊ. आमच्या सरपंचानं आणले त्या दिवशी आम्हाला वाटलं आता राजनीचे एवढे कागद द्यायचे नाव भेट द्यायचे नाही यायचं. पण आता इथं एक निघून राहिलं ना. मग पगारीसाठी याचे ना आमच्या मग संजय निर्धारी. हा महिन्यापासून पगार बंद आहे. काय मागणी? पण आमचे आयपत्र आमचे आहे 2-3 महिन्यानच बंद आहे पगार. अजून काहीच्या आल्या काहीच्या नाही आल्या. आम्हाला वाटलं येते पण मग हायपत्र द्यासाठी आलं ना. मग याची जास्त काळजी होती ना. हायपत्र द्या म्हणे. तर काय म्हणलं? हा काय सांगण्यात आलं तुम्हाला? ते ना काय आनंद करा सांगितलं. हा ते आता आम्हाला येत नाही बाबा. ते आनंद म्हणते आता आम्हाला काही समजत नाही. त्याच्या करताना आमचा सरपंच आमच्या संघ आहे. काय नाव आपलं? आपलं नाव तुळसाबाई उत्तम भालेकर. आम्ही पगारीसाठी आलो. हायती पत्र द्यासाठी म्हणे उजो कागद आणा. आता काय काढा म्हणते ते आम्हाला काही समजत. त्याच्यासाठी आम्ही लिपणी गावून आलो. बस द्यायचे. काय म्हणणं आहे त्यांचं? पगारी 2-3 महिन्यात अजून आल्या नाही म्हणून आलो म्हणे हायती पत्र. त्या भाऊ जवळ दिले म्हणे उजूक दुसरे लागत. सगळ्या बाया आणल्या. मग आणल्या आपण आता म्हाताऱ्या कोताऱ्या. कोणी बिन भाकरीचं आहे, कोणी कसं आहे, कोणी खाऊन आलं. कोणाला बोलता बी येत नाही. काय करा मग आता? किती जणी आल्या? हा किती जणी आल्या? ते एवढे बी ना आता 5-25च्या पुढे आहे ना भाऊ. 40 बाय. तुमचं काय म्हणणं? मग आम्ही याच हायती पत्र द्यासाठी चालू पगारी वचन आमच्या पगारी तसं काही नाही. तुम्हाला ऑनलाईन करा सांगितलं, तुम्हाला ऑनलाईन येतं? आता आम्हाला इथं करायचं असलं तर घेऊ बाबा करून नाही. आम्हाला कुठे काय लागत ते देऊ. काय नाव आपलं? मंडाबाई त्रिमक खंडागळे. संजय गांधी निराधार योजनेचे जे पगारीसाठी जे हयात प्रमाणपत्र वर्षाला मागते. आम्हाला पहिलं ऑफलाईन होतं. आता काय ना, आता यायला सगळ्या महिलाला आणलं. तेवढं जे आलो मी तर महिला घेऊन या म्हटले. आज आणलं तर आता ते सरकारी नवीन म्हणजे ऑनलाईन हयात प्रमाणपत्र काढा म्हणू लागले. आज आता या सगळ्या गावातली सगळ्या महिला सगळं काम सोडून इथं आल्या आणि आता ऑनलाईन काढा सांगू लागले. आता ऑनलाईन काढायला जवळपास 30 ते 40 महिला आणलेल्या आहे. त्या 30-40 महिलाला कमीत कमी अख्खा दिवस लागणार आहे. इतका टाइम ह्या महिला बसणार आहे का? त्या रोजीच आम्हाला सांगितलं असतं की ऑनलाईन हयात प्रमाणपत्र आणा. आम्ही घरूनच ते 2-3 दिवसात ते रेडी करून ठेवलं असतं आणि मग इकडे आलो असतो. आज इथं आणल्यावर आम्हाला नवीन JR दाखवू लागले की बाबा हे ऑनलाईन हयात प्रमाणपत्र लागत म्हणून. आता एवढ्या महिलाला दिवसभरात किती एकाला कमीत कमी 15 ते 20 मिनिटं लागू लागले ते डाउनलोड व्हायला. आणि ते एवढे इतके 40 ते 45 हयात प्रमाणपत्र काढासाठी ऑनलाईन हयात प्रमाणपत्र काढासाठी कमीत कमी एका महिलाला 20 मिनिटं लागते. आज 40 महिला आहे. अख्खा दिवस लागणार आहे. इतक्या टेम ह्या म्हाताऱ्या इथं बसत नाही. इतक्या टेम द्यायचं. आताच एकाला ते पहिली एक म्हातारी तिथं चक्कर आली ती म्हणून द्यायला आता सावलीत आणलं इकडं. आता हे सगळं सरकारचं प्रत्येक वेळेस आता ऑनलाईन शासन करणार आहे का तुम्हाला स्वतः करावं लागणार? नाही, हे स्वतः करावं लागणार आहे. याचा खर्च स्वतःलाच येणार आहे. बाहेरून काढलं तर 100 रुपये घेते एक हयात प्रमाणपत्र काढायचे. जर कधी या म्हाताऱ्याकडे 100 2 जे असते ती तुम्हाला शासनाला पगारच कशाला मागितले असते? प्रत्येक आमची मागणी आहे की आमचे जे आता हे स्वयंघोषित जे पहिलं होतं तसं घेऊन टाकायला पाहिजे ना आमच्याकडून. आणि याच्यावर याच्या पगारी चालू ठेवायला पाहिजे. काय नाव? माझं नाव गोपीनाथ भालेकर, निपाणी ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंच निपाणी.